पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील, महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन, एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर. लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार. मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते येवला येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते आज सायंकाळी येवला शहरातील थळकर वस्ती, दत्तवाडी, संतोषी माता मंदिर परिसरात 1,84,00,00,000 रुपये निधीतून रस्ते, काँक्रिटीकरण आणि अनुषंगिक कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी तहसीलदार आबा महाजन, येवला नगरपालिकेचे मुख्य अधिकारी तुषार आहेर, शहर अभियंता श्री सुतावणे, अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य हुसेन शेख, सामाजिक कार्यकर्ते अरुण थोरात, दत्ता निकम, मनोज थळकर, संजय थळकर, साहेबराव गायकवाड, मयूर थळकर, सचिन सोनवणे, गोटू मांजरे, सुमित थोरात, अविनाश कुक्कर, मालिक मेंबर, महेश गादेकर, विकी बिवाल, संतोष राऊळ, भाऊसाहेब धनवटे, प्रीतम शहारे, गणेश गवळी, सौरभ जगताप, दीपक पवार आदी उपस्थित होते. या विकास कामामध्ये येवला शहरातील थळकर वस्ती रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे, रक्कम 59,51,00,000. येवला शहरातील दत्तवाडी रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे, रक्कम 39,74,000. येवला शहरातील सीस नंबर 121-2 संतोषी माता मंदिरासमोरील रस्ता काँक्रिटीकरण आणि अनुषंगिक गटार बांधकाम करणे, रक्कम 84,59,000 या कामांचा समावेश आहे. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. रिंग रोड प्रकल्पातील बाधितांना दिलेली घरे नादुरुस्त, चांगल्या इमारतीत घरे देण्याची बाधितांची मागणी. रिंग रोड प्रकल्पात मांडा टिटवाळ्यातील काही जणांची घरेही बाधित झाली आहेत. या प्रकल्प बाधितांना महापालिकेने कचोरे येथील BSUPच्या प्रकल्पातील घरे दिली गेली, मात्र देण्यात आलेली घरे नादुरुस्त आणि वास्तव्य करण्याजोगी नाहीत. त्यामुळे ज्या इमारतीत घरे दिली आहेत त्याच्या शेजारच्या सुस्थितीत असणाऱ्या चांगल्या इमारतीत घरे दिली जावीत, अशी मागणी या बाधितांनी महापालिका प्रशासनाकडे केलेली आहे. असाबुर रहमान रिजवी है। मैं मांडा टिटवाला आज़ाद नगर में रहता हूँ, अजमेरी चौल में। मेरा जो रूम है वो रिंग रोड में बाधित हो रहा है। हमें डेवलपमेंट के कोई ख़िलाफ़ नहीं है, KDMC रोड बनाए, सड़क बनाए, अच्छी बात है, लेकिन जो उन्होंने हमारा पुनर्वास कराया, रूम लक्की ड्रॉ में हमारा निकाला, हमने खुद निकाला, लेकिन जो रूम उन्होंने दिया है हमें ड्रॉ में निकालने से पहले, उस रूम में रहने की कंडीशन तो बहुत दूर की बात है, उसमें जाने तक की कंडीशन नहीं है। पूरा गटर है, बाथरूम की पूरी नालियाँ वहाँ बह रही है, और हमारे छोटे छोटे बच्चे हम इस कंडीशन में कैसे वहाँ रहेंगे। इसलिए हमें KDMC से हमारा गुजारिश है कि हमारी प्रॉब्लम को जल्द से जल्द सॉल्व करें, इसलिए हम अपनी आवाज़ को आप तक पहुँचा रहे हैं, और आपसे भी गुजारिश है। और आप फिलहाल कहाँ रह रहे हैं? अभी फ़िलहाल हम उसी रूम में रह रहे हैं जहाँ हमारा ऑलरेडी रूम है, लेकिन उन्होंने ड्रॉ में निकाल दिया है कि इतने दिनों में आपको रूम खाली करना है। तो जब वो कंडीशन में ही नहीं रूम, तो हम खाली कैसे करेंगे। नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेंजा या प्रोजेक्टला। तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ। या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अमेनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अमेनिटीज। चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट। तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम, आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे। हा आहे आपला डायनिंग टेबल। तर हा आहे आपला किचन एरिया, आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे। इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज, आणि
स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटलं तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून अजित पवारांनी त्यांचा राजीनामा घ्यावा, मनोज जरांगे यांची मागणी. आणि माणिकराव कोकाटे यांनी केलेल्या त्या कृत्याच्या निषेधार्थ प्रतीक अभिनव आंदोलन म्हणून प्रत्येक कॅट त्यांना देताना त्या छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय कुमार घाटगे यांच्यावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जीवघेणा हल्ला केला, यावर आपली पहिली प्रतिक्रिया आहे. याच्यावरती अजितदादांचा अंकुश असणं गरजेचं. जो पक्ष चांगला वाढायला लागलाय, तरुणाची फळी जोडायला लागली, ज्यांच्याकडे जे नाकर्तेपणाचे कार्यकर्ते हे जे नुसते आव्हान आहेत, अशांमुळं अजितदादा डबघाईला यायला लागले. ते सत्य आहे, डबघाईला यायला लागले अजितदादा. ते विजू भैयानी केलं काय या प्रश्नाचं उत्तर आम्हाला पाहिजे. विजू भैयानी काय केलं की शेतकऱ्यांची मागणी घेऊन गेले, ते संघटना वगैरे हे भाग बाजूला ठेवा, पण ते लेकरू आज शेतकऱ्यांसाठी लढायला तिथं गेलं. निवेदन तुम्ही मारता त्याला, हे कुठले मगरूर आहे? याच्यावरती समाज सुद्धा आता गप्प बसणार नाहीये, कारण ते शेवटी विजू भैया हे लेकरू समाजासाठी, शेतकऱ्यांसाठी भांडायसाठी तिथं गेलं होतं. त्वरित कठोर कारवाई गृहमंत्र्यांनी त्या मारहाण करणाऱ्या कोण व्यक्ती मला माहित नाही, त्यांच्यावरती कठोर कारवाई करायला पाहिजे. आणि अजितदादांनी यांना ज्या पदावर बसलेला असेल तो हाणमार करणार, त्या पदावर तात्काळ त्याची हकालपट्टी करायला पाहिजे. त्याचा राजीनामा घेऊन त्याच्यावरती फौजदारी गुन्हे जे आहेत ते सुद्धा पक्षातर्फे सुद्धा करायला पाहिजेत. हकालपट्टी होणं तर 100% गरजेचं आहे. त्याचं नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्नपदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, जिल्हा परिषद प्रशासन हे सर्वसामान्य जनतेचा पैसा उधळत आहे, शिवा नरंगले. जिल्हा परिषद प्रशासनाने 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सौर ऊर्जेला प्राधान्य देत सौर ऊर्जा प्रकल्प जिल्हा परिषदमध्ये राबवण्यात आला आणि त्याचे 55 लाखांचे बिल देखील देण्यात आले असून अद्याप हे सौर ऊर्जा प्रकल्प सुरू नसल्यामुळे 36 लाख रुपये लाईट बिल हे जिल्हा परिषद प्रशासनाने भरलेलं आहे. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासन सर्वसामान्य नागरिकांच्या पैशावर मौज मजा करत असून हे प्रकल्प लवकरच सुरुवात करून सर्वसामान्य जनतेचा पैसा वाचवावा आणि ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध नसून 3 वर्षांपासून बसवण्यात आलेल्या पाणीपुरवठा वॉटर फिल्टर हे बंद अवस्थेत आहे. त्यामुळे याकडे देखील प्रशासन दुर्लक्ष करत आहे. जिल्हा परिषदेमध्ये अत्यंत घाणीचे साम्राज्य पसरलेले असून त्याची तात्काळ चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. ओके. 2022 पासून जिल्हा परिषदला या ठिकाणी प्रशासक आहे आणि प्रशासकाच्या काळामध्ये या जिल्हा परिषदेमध्ये एवढा अनागोंदी कारभार वाढलाय. एकच काम डबल दाखवून या ठिकाणी त्याचं इस्टिमेट, त्याचं TS हे केल्या जात आहे. जिल्हा परिषदच्या इमारतीमधील पहिल्या आणि तिसऱ्या माळ्यावर शौचालय दुरुस्ती करणे आहे असं मार्च महिन्यामध्ये दाखवून त्या ठिकाणी टेंडर काढलं. 22 मार्चला ते टेंडर उघडलं, पण प्रत्यक्षात हे काम पूर्वीच झालेलं आहे. तसं दुसरं की जिल्हा परिषदच्या आरोग्य केंद्रावर, उप आरोग्य केंद्रावर त्या ठिकाणी सौर ऊर्जेचं पॅनल त्या ठिकाणी बसवण्यासाठीचा हेड होता, पण जिल्हा परिषदनं जिल्हा परिषदच्या इमारतीवर 55 लाख रुपये खर्चून या ठिकाणी सौर पॅनल बसवलेला आहे. पण ते 31 मार्चला गेल्या 31
मार्च 2024ला त्याचं बिल दिलंय, पण ते सौर ऊर्जा आतापर्यंत या ठिकाणी जिल्हा परिषदमध्ये कारवाई झाली नाही. उलट आज आम्ही या निवेदनामध्ये असं नमूद केलंय की 31 मार्च 2024 ते 31 मार्च 2025 या कार्यकाळामध्ये जिल्हा परिषदनं 36 लाख रुपये हे लाईट बिल भरलंय. कदाचित 31 मार्च 2024ला हे जर सौर ऊर्जा चालू केली असती आणि त्याचं कनेक्शन जर MSCBला दिलं असतं तर हे जनतेचे 36 लाख रुपये वाचले असते. एकीकडं पूर्ण त्या ठिकाणी कंप्लेशन सर्टिफिकेट दाखवलंय, सौर ऊर्जेचं बिल पूर्ण त्या गुत्तेदाराला दिलंय, पण या ठिकाणी ती सौर ऊर्जा या ठिकाणी चालू झाली नाही. असा जिल्हा परिषदमध्ये अनेक प्रकारचे गैरव्यवहार या ठिकाणी चालू आहेत. या ठिकाणी अनेक नागरिक दररोज येतात. तिन्ही माळ्यावर फिल्टर बसवलेले आहेत. गेल्या 3 वर्षापासून फिल्टर बंद आहेत. या ठिकाणी पाण्याची व्यवस्था होत नाही. ॲडिशनल CO मुक्कावार यांच्या कॅबिन आपण जर बघितलं तर 5 स्टार हॉटेल सारखी या ठिकाणी कॅबिन आहे त्यांची, तिथं खर्च केला जातो. 20, 25 लाख रुपये अधिकाऱ्याच्या कॅबिनवर खर्च केला जातो, पण लोकांना पियाला पाणी सुद्धा या जिल्हा परिषदेनं दिलं नाही. उलट झालेले कामं दाखवून जी कामं झालेत त्याच्यामध्ये अत्यंत प्रकारची अनियमितता आहे. या ठिकाणी भ्रष्टाचार आहे. एकीकडे गतिमान प्रशासन म्हणणार हे प्रशासन जिल्हा परिषदचं या ठिकाणी भ्रष्टाचारानं बरबटलेलं आहे. मोठ्या माशाला वाचवण्यासाठी छोट्या माशाचा राजीनामा अजित पवारांकडून घेतला जातोय. रोहिणी खडसे प्रकरणाला जिथून सुरुवात झाली त्या माणिकराव कोकाटेंचं काय, का मोठ्या माशाला वाचवण्यासाठी छोट्या माशाचा बळी अजितदादांकडनं घेतला जातोय. त्या माणिकराव कोकाटेंनी ज्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकरी बांधवांचा अपमान केलेला आहे, त्या माणिकराव कोकाटेंचा तुम्ही राजीनामा घेण्याचा मोठा पण दाखवणार आहात का अजितदादा? नाशिक जिल्हा बँक कोणी डबघाईस आणली याचा शेतकऱ्यांनी शोध घ्यावा, मात्र व्याजमुक्तीसाठी प्रयत्न करणार छगन भुजबळ, अन्यथा जिल्हा बँक आम्हीच बुडवणार. भागवतराव सोनवणे नाशिक जिल्ह्यातील 54,040 शेतकऱ्यांकडे मध्यम मुदतीचे 902 कोटी मुद्दल थकीत आहे. या मुद्दलीचे व्याज 1200 कोटीवर गेलेला आहे. थकीत शेतकरी जिल्हा बँकेच्या जप्तीच्या कारवाईमुळे देशोधडीला लागण्याची वेळ आलेली आहे. राज्य शेतकरी समिती आणि कर्जमुक्त अभियान नाशिक जिल्हा बँक यांच्या प्रतिनिधींनी राज्याचे ज्येष्ठ मंत्री नामदार छगन भुजबळ यांना जिल्हा बँकेत शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहावे, मध्यम मुदतीच्या कर्जात संपूर्ण व्याजमुक्ती मिळवून द्यावी असे साकडे घातले. मध्यम मुदत कर्जावरील 0% व्याज योजना आणि 10 सुलभ हप्त्यांमध्ये परतफेडीची सवलत दिल्यासच परतफेड करू, अन्यथा 1 रुपया देखील भरणार नाही अशी भूमिका राज्य शेतकरी संघटना समन्वय समिती अध्यक्ष भगवान बोराडे यांनी मांडली. नाशिक जिल्ह्यातील 775 दिवसांपासून सुरू असलेल्या शांतीपूर्ण आंदोलनाकडे सरकारने दुर्लक्ष केल्याचा आरोप शेतकरी नेत्यांनी केलेला आहे. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आजवर स्पष्ट भूमिका न घेतल्याने नाशिक जिल्हा बँकेच्या कर्जदार शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे. 54,000 शेतकऱ्यांपैकी सुमारे 8,000 शेतकरी हे येवला विधानसभा मतदारसंघातील आहेत. यावर मंत्री छगन भुजबळ यांनीच पुढाकार घ्यावा अशी मागणी नानासाहेब बोंबले यांनी केली आहे. यावेळी सुधाकर ठोंबरे, मुक्ती क्वटर, गणेश जेजुरकर, छबू सोमासे, माधव बोंबले, अनिल कदम, नवनाथ निकम, एकनाथ भालेराव, भाऊसाहेब सोमासे आदींसह कर्जदार शेतकरी उपस्थित होते. तर आम्ही जिल्हा बँक बुडवणार, संपूर्ण व्याज माफी दिल्यास, मुद्दल भरून निरंक दाखले दिल्यास 54,000 शेतकरी मुद्दल भरतील, अन्यथा बँकेचा 13वा आणि श्राद्ध आता ठरलेला आहे. कुठलीही जप्ती, वसुली, ताबा, अधिकारी, पोलीस बळ यांना बांधाच्या आत येऊ देणार नाही. राज्य सरकार आणि बँक यांनी व्याजाचा बोजा सहन करावा. व्याजाची थक हमी सरकारने द्यावी, अन्यथा जमिनी लिलावात गेली तरी चालेल, पण शांततेच्या मार्गाने केलेले आंदोलन जर सरकारला मान्य नसेल तर आगामी काळात शेतकरी आत्महत्या होतील आणि जिल्हा बँकेचे श्राद्ध आम्हीच घालू. आम्ही मुद्दल भरली तरच बँक वाचू शकते हे सरकारने लक्षात घ्यावे. भागवतराव सोनवणे, संयोजक शेतकरी कर्जमुक्ती अभियान. 15 ऑगस्टला 54,000 कर्जदार शेतकरी येवल्यात. मोतीराम पाटील, ज्येष्ठ नेते, शेतकरी नेते निफाड. राज्य सरकारमधील ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ हेच आता शेतकऱ्यांना व्याजमुक्ती मिळवून देतील आणि त्यासाठी केंद्र आणि राज्य यांचे अनुदान आणि थक हमी देऊन लिलावग्रस्त जमिनी वाचवतील अशी धारणा आता शेतकऱ्यांची झालेली आहे. कर्जमुक्ती अभियानाचा केंद्रबिंदू मंत्री भुजबळ यांचा मतदारसंघ असेल. येवल्यात हलवले जाईल आणि आता तीव्र लढा दिला जाईल असंही यावेळी बोलताना निफाड तालुक्यातील शेतकरी नेते मोतीराम पाटील यांनी म्हटलं आहे. कर्जदार शेतकऱ्यांची स्थिती गंभीर आहे. थकीत मुद्दल 901.79 कोटी, माफ केले जाणारे व्याज 620.11 कोटी, शिल्लक व्याज मागणी
679 कोटी. शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या: 0% व्याज योजना तातडीनं जाहीर करा. 10 सुलभ हप्त्यात मुद्दल परतफेड योजना लागू करा. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी तुम्ही शेतकऱ्यांच्या समित्या नेमता. कधीतरी एखादी समिती नेमून आजवरच्या जिल्हा बँक अध्यक्ष संचालक मंडळ यांनी आजवर कसे काम केले, बँकेचे कसे आर्थिक नुकसान झाले यावर ही समिती नेमा आणि बँकेत आजवर झालेली अनियमितता, गैरप्रकार कसा झाला याचा शोध घेण्यासाठी देखील समिती नेमा. अडचणीत आल्यावर शेतकरी गाऱ्हाणे माझ्याकडे घेऊन येतात, पण नाशिक जिल्हा बँक ही पुणे जिल्हा बँक राज्यातील क्रमांक 2ची बँक होती. आज बँकेच्या दुरावस्थेला जबाबदार कोण? तुम्ही जे संचालक निवडून देता त्यावेळी नेमका कोणता विचार करता, असा प्रश्न छगन भुजबळ यांनी मांडलेला आहे, शिष्टमंडळास केलेला आहे. आणि यावर राज्याच्या सहकार खात्याने 2 वेळा लेखापरीक्षण केले, चौकशी अहवाल बनलेत, पण सहकार खात्याने त्या अहवालावर स्थगिती आणली असे शेतकरी संघटनेचे राज्य समन्वयक भगवान बोराडे यांनी सांगितले आहे. हरिभाऊ